एकोणऐंशी झाली काळी तुरे मोठं वक्कल आहे 40चं. वाचर या थोडं 8,000 चालू झाली दिलेली नाही. बघू शकता माल वाळेले थोडं मॉइश्चर याच्यामध्ये 40 गुण आहे. बघू शकता आपण सुरुवातीला एक काळ्या तुरीची हाराशी बघितली तो या ठिकाणी वेगळा लॉट आहे. भाऊ तुमचं नाव काय? नाम बोर्डे राहणार कारकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरोबर. किती गोण्या आहेत तुरीच्या? 4 गोण्या आहेत आपल्या काळ्या तुरीच्या. बघू शकता माल. आणि काय भाव गेली बरी? गेली आपली 8,051 रुपये. 8,051. हां बरोबर. आज आपण येले जालना बाजार समिती आणि काळ्या तुरीची आवक सध्या कमी आहे पण या ठिकाणी एका ठिकाणी एक मोठं वक्कल येईल 40चं. त्यांच्याकडून जाणून घेऊया की काळ्या तुरीला काय बाजार भाव लागला. हाराशीमध्ये तर दिली नाही अनसोड झाली ती. आणि पुढं आपण जाणून घेऊया की काळ्या तुरीची आवक किती आहे, काळ्या तुरीचे भाव काय आहे, तसेच लाल तुरीची काय भाव आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊया काळ्या तुरीच्या व्हिडिओमध्ये. आपल्यासोबत आहे आडत दुकानदार. बरं आज किती गोण्या आल्या आपल्या दुकानावर? माझा परिचय करून देतो. हां रवी रावसाहेब जगताप शिवालय ट्रेडिंग कंपनी नवीन मोंढा जालना. बरोबर आहे. दुकान नंबर 3. नंबर क3. बरोबर आहे. सध्या काळी तुरीची आवक कशी बरं? 25-30 क्विंटल आहे. जास्त काही आवक नाही. 30-35 क्विंटल पर्यंत आहे. बरोबर आहे. आज आपल्याकडे मोठा लॉट आला 40 गोण्याचा. 40 गोण्याचा कुठाला होता? गोला पांगरीचा. गोला पांगरी. विशाल भाऊ मोरे यांचा होता 40 गोण्या आल्या. हां हां. तर काय ऐकलं त्या? 8,300 पर्यंत विकले त्या. 8,300. 8,300. 8,300. हाराशी पण दिल्या नाही आपण नाही दिले नव्हत्या. 8,000 झाली ती. आपण होल्ड केलं तिला. बरोबर. नंतर पासिंग मध्ये 8,300 पर्यंत विकलं तिला. बरोबर आहे. खालीमध्ये काय चालू आहे बरं? काय 77 रुपये. 77-78 कमीत कमी. हां हां. वरपर्यंत 8,300 पर्यंत आहे आज. बरोबर. आणि कमीत कमी माल काय करू समजा आवरेज माल काळीमध्ये? काळीमध्ये 77-78 कमीत कमी. बघू शकता हा जो माल आहे काळी तूर 8,300 विकली. 8,300 विकली. आणि लाल तुरीची काय भाव बरं? लाल तूर कमीत कमी आज विकली समजा 72-73 पर्यंत. हा, हा. वरमध्ये 85 पर्यंत विकली. 85 पर्यंत. आणि पांढऱ्या तूर? पांढरी तूर कमीत कमी 7,000. हा. वरमध्ये चांगला माल 77-78 79-81 पर्यंत पण झाला आज. 81-81 पर्यंत. बरोबर आहे. आणि समजा लाल तुरीत आणि पांढऱ्या तुरीत किती फरक आहे बरं? 85 रुपये विकली लाल तूर आणि पांढरी तूर 81 पर्यंत. 300-400 रुपये फरक आहे. 300-400 फरक आहे. म्हणून जाते ती. हा. चिलटा वगैरे लवकर उतरतो. हा. त्यामुळे दाल मिलवाल्याची तिची मागणी राहते सध्या. बरोबर. कारण डाळीला गिराईक आहे. हा. आणि चिलटा लवकर उतरल्यामुळे 2 दिवस अगोदर तिची डाळ तयार होती. हा. त्यामुळे ती 85 पर्यंत ती चालू. बरं. या 2-3 दिवसात किती रुपयाची वाढ झाली बरं? 500, 700, 800 रुपयाची म्हणू शकतो आपण वाढ. 500, 700 रुपयापर्यंत वाढ झाली. मागच्या 8 दिवसात काय विकत होती? चारू विकत होती 78 पर्यंत. हा. ती चारू आज 85 रुपये झाली. बरोबर आहे. हो. आणि सफेद विकत होती 78. ती आज 81-81 पर्यंत झाली. म्हणजे जवळपास तुरीचे भाव वाढे आणखीन भाव वाढायची शक्यता आहे का? सांगतात नाही वाढू शकते कारण डिमांड आहे सध्या डाळीला. हा. डाळीमध्ये त्यामुळे चालू आहे. आणि आवक हे थोडं कमी अधिक प्रमाणे. बरोबर. रेट बरीच आहे. बघू शकता या ठिकाणी तूर विकलेली आहे. काटा बी झालेला आहे. आज आपण येलो होतो शिवालय ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर 3 क. त्यांच्याकडून जाणून घेतले आजचे आपण बाजारभाव काळ्या तुरीचे तसेच पांढऱ्या तुरीचे व लाल तुरीचे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.